हॅलो गाइस, वेलकम बैक टू आवर चैनल। तो कस काय बरं आहे का? इकडे बघा, हम ब्लर दिख रहे भाई हमको। हो गए क्या? फोकस हो गए क्या तुम? हाँ हो गए। तर आज आहे जो मी तुम्हाला बोललो होतो की बर्थडेचे गिफ्ट जेवढे दिले तर आपण ब्लॉग वेगळा बनवू। तर मदरनी जे आले ते उघडले नाहीयेत, काही गिफ्ट आलेत उघडले होते पण ते परत पॅक केले, बघितलेले आहेत एक दोन। हा एक दोन गिफ्ट बघितलेले पण ते व्हिडिओ साठी परत पॅक केलेत आणि बाकी काहीच नाही बघितलेलं, काहीच एवढं आहे ना एवढं त्यात काहीच नाही बघितलं। दोन गिफ्ट बघितलेत ते पण मी व्हिडिओ मध्ये सांगेन कुठले काय। तर आपण करणार आहे अनबॉक्सिंग सगळ्या गिफ्टची आज। क्या कहना चाहते हो? ओडोपी ओडोपी काय असते? ती जुनी जाहिरात आमची। आता ओडोपी बघा काय ओडोपी 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10। चलो तुम्हारा है वो, हाँ। तुम खोलो, हम निकालते तुम्हारा वीडियो। ठीक है गाइस, पहले छोट्यापासून सुरुवात। ये छोटा वाला है पहला, ठीक है। तू खोलती? तू खोल की का? तुम खोलो। बर ठीक है। तर गाइस फर्स्ट गिफ्ट आपण खोलत आहे, काय आहे हे आपण को नहीं मालूम है। हे काय सापाची काटे काय? नाही अरे काय? कावेडिया ज्वेलर्स। कावेडिया ज्वेलर्स कुठून आले ते? पत्ता असेल ना त्याच्यावर। हे यार काय आहे? रिंग? अरे बाप, चांदीची रिंग आहे। कसली भारी। महाराजांची। फोकस कर, हळूच बटन दाब। झालं का? तुझ्यावर होते फोकस ते? अरे कसं माझं हा दिसली। दिसले गाईज, मला फोकस कर आता। आपली राजमुद्रा आहे आणि चांदीची, माझ्या मते तर चांदीचीच आहे। तुला काय वाटतं? बघ चांदीचीच आहे। चांदीची मध्ये काय हे भेटत काय? याला काहीच कळत नाही येणं। आता दिली का? येते मधलं बॉटल। चला ओके, नेक्स्ट नंतर घालू, आता नको, थांब। ते कुणी दिलं बाय द वे? हे त्याच्यावर काही लिहिलंच नाही। तर हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा 1 मिनिट सांगायचा आहे। पिशवी आहे की, पण ते पत्ता कुठल्या तुला आठवत नाही का मित्र? नाही तर मित्रांनो, इंस्टावरूनच कळेल मला, ते इंस्टाच्या मेसेज वरून मला सांगते। तर विषय काय आहे की हे गिफ्ट काही आपल्या मित्रांनी घेतलेत, काही मैत्रिणींनी घेतलेत, काही बहिणींनी घेतलेत, काही आपल्या यूट्यूब फॅमिलींनी पण गिफ्ट पाठवले आहेत। यूट्यूबला जे पण आता व्लॉग बघून व्लॉग बघतात ते काही आपल्या स्ट्रीमला पण असतात। तर जे आपले मॉड्स आहेत, मॉड्सनी पण गिफ्ट पाठवले, त्यांनी मला मेसेज केलेले आहेत। नाशिक वरनं पण गिफ्ट आलेत, अमरावती पण वरनं पण गिफ्ट आलेले आहेत। तर त्यातले सगळे गिफ्ट आहेत, भरपूर सारे गिफ्ट आहेत। खोलू आपण, हे कोणाचे काय ते नंतर मी टाकन। आता पहिले गिफ्ट खोलून घेऊ आपण। काय ये किसने दिया भाई? हा हे तर तुम्हाला माहितीच आहे। तर हा ड्रेस, ये जॅकेट ये प्रतीकने दिया था। हे प्रतीकच म्हणतोय, यमराजचा बर्थडे केलता, ते यमराजचे मोठे भाऊ ते आले होते, त्यांनी दिलेलं आहे। ये आपको मालूम है बर्थडे के दिन में पहना था थोड़ी देर के लिए। तो ये और ही बैगी, ठीक है, ब्लॉग में दाखवले, ठीक है। तो हे नेक्स्ट ये भी हो गया। और इसके बाद आहेत काय? हा हे सुमितने दिलेलं आहे। हा शर्ट सुमितने दिलेला आहे। आपला सुमित माहितच असेल ज्यांना, चोकलेट बॉय, त्यांनी हा शर्ट दिलेला आहे। आपल्या ट्रेंड्स हब मेन्स वेयर्स मधून आलेला आहे शर्ट। हा ये भी इधर साइड पर रख देते हैं। इसके बाद आता है ये, देखो ये किसका है? इस पे लिखा है हैप्पी बर्थडे आरडी, बेस्ट विशेस फ्रॉम माऊ गायकवाड़। फोकस करो इसको। तो ये अमरावती या नासिक से आया है, तो देखते हैं इसका क्या है, इसमें कैसा खोलता है। माऊ गायकवाड़ मॉड आहे ते आपले, जे आपण स्ट्रीम करतो त्याच्यावरती मॉड आहे। भेटूच आपण त्यांना कधीतरी, जे सगळं सांभाळतात आपल्या युट्यूबला, जे पण चॅट वगैरे येतात सगळे ते हँडल करू शकतात। हा कोणी काय चुकीच्या कमेंट्स केल्या तर ते डिलीट करतात त्यांना, ते असतात मॉडरेटर्स। तर त्यांनी आपल्याला गिफ्ट पाठवलेलं आहे। देखते है इसमें क्या है दे, कैसा खोलू? पद्धतशीर इज्जत मध्ये खोलू का भिकारीगिरी? आपले खानदानी बिझनेस दाखवू, खानदानी बिझनेस दाखवू का गाईस? थोड्या वेळासाठी आपण माऊ गायकवाडला साईडला ठेवूया आणि गिफ्ट खोलूया। कुठून खोलावे? इकडून का इकडून?
खोल. चांगलंच पॅकिंग केलं दिसतं. काय असेल बरं याच्यात? मला लय धाकधूक होती त्यात. बघ तू नाही तर हलवशी नाका व्हिडिओ. काय असेल याच्यात? अरे काय आहे? अरे काय आहे? टोपी आहे तुला. नाही ए यार काय आहे? ए मूर्ती महादेवाची हा. मूर्ती आहे. ये काय आहे बे? अरे बाप. वाव मस्त आहे. अरे बाप ह्याचं तर सोक्ष मोक्ष लावल्याशिवाय मी व्हिडिओ एंड नाही करणार. म्हणजे पूर्ण ह्याचा काय विषय आहे बरं? अरे गाईज व्हॉट इज द बिहेवियर? हळू काढ हळू. पडायची मूर्ती तिथं नीट ते समोर. अरे बाप. मस्त आहे. हा अरे काय मोटर याला लाइटिंग वगैरे. तो गाइस 21 मिनट रुकते हैं. ये पूरा सेटल करके स्टार्ट करके दिखाते हैं तुमको काय विषय है काय ना है. कट कर बे. इसका विषय करना पड़ेगा. ये तो बहुत मस्त. कसलं भारी. मस्त आहे. मारे भाऊ गायकवाड. मस्त सिलेक्शन आहे. मस्त एकदम छान. मला तर लय भारी लय वाटलं. भारी. आतापर्यंत सगळ्यात भारी पहिलं गिफ्ट. गिफ्ट सगळ्यात भारी वाटलं आहे गिफ्ट. तुला कसं वाटलं? मस्त मस्त. तर काय हे आम्हाला लावायला अर्धाच गेलाय. फुल कष्ट केलेत तेव्हा झालेलं आहे हे सगळं विषय खोल. कसं आहे बाकीच्या कामांमध्ये मंद आहे नाही त्याच्यामुळे त्याला जरा वेळ लागला पण आलं हे लय महत्वाची गोष्ट. झालं का? चल सर चल नेक्स्ट गिफ्ट. नेक्स्ट गिफ्ट. हर हर महादेव. नुसतं बोलायला तेवढा टामा टामा. कसलं भारी. ये जो वाला कहा बाय. इसमें का है? कपडा कपडा कपडा. सापच आहे. सापाची कात. नेक्स्ट. हॅलो क्वालिटी खास आहे भाई. क्वालिटी लय हे. किती बसशील तू? माझ्यासारखे 3 बसते ने. कोणाची साईज दिली आहे माहित नाही. 2 जॅकेट. मला वाटलं जीन्स ही. हा हे पसंत. ये मस्त दिखेगा बे. हे बघ हे एकदा खाली बसते एकदा उभा राहते. जाराच आहे. जरा तुला नाही काढणार. जरा शांत घे ती. तर काय नसते. हे पण भारी आहे. नेक्स्ट वन इज काय हे मिंत्राहून काय आले? नवीन फॅशन आहे म्हणून दिले का मोठं ते? हा ते जाऊ दे. हे कोणी? तेजस्विनी अष्टेकर. इज दिस गिफ्ट फ्रॉम तेजस्विनी. एड्रेस दिख जाएगा. ये भी अपना यूट्यूब फैमिली में का है ये गिफ्ट का. हा ते पण यूट्यूबचं आहे. हे पण यूट्यूबचं आहे. कलर मस्त आहे. छान चॉईस आहे. अच्छा चॉईस. तेजस्विनीची चॉईस तेजस्वी आहे. तेजस्वी आहे. तर नेक्स्ट गिफ्ट. तेजस्वी पण थोडा दाखवायला पाहिजे. एकेच दिसतंय मला. H&M आहे ना हे. एकेच काय आहे गाईज? H&M म्हणजे H&M मध्ये शॉपिंग करवली भाऊनी आपल्याला. ये मालूम है मेरे को. इसमें एक्सेसरीज भी है आणि ये मालूम है. तुला घेऊन गेलता का? हा मग लेदरचं जॅकेट आहे. घालू काय? ये बहुत तो महंगा है. गाड़ दिया है तुम्हारे भाई को. इकडे किधर कैमरा लेके जा रहे? इकडे मैं इकडे घुमा. इकडे दिख रहा है ना. और ही एक्सेसरीज दोघांनी सेम घेतली आम्ही. किधर गया रे? हे अंगठी.
गुंडे बनतात काय तुम्ही दोघं जण गुंडे? सेम सेम घेतली आम्ही दोघांनी. ही वाली म्हणजे त्याने घेतली दोघांना सेम सेम आणि जॅकेट. गाड दिया भाई. त्याने त्याच्या बायकोचं लाड करावं का तुझंच करावं? 5,000 को गाड दिया. तुझ्या बहिणीची काय काळजी आहे का नाही तुला? इकडं बघ ग, तू कॅमेऱ्यात बघ ग. मला माहिती तुझी सवय ग, म्हणून म्हणतोय तू नको बघू माझ्याकडे ग. मी काय म्हणते पण तुझ्या बहिणीची काय काळजी आहे का नाही तुला? नाही बहिणीची काळजी नाही काय. तूच लुटतो त्याला. भारी ना. छान हेवी आवडलं मला. हेवी मस्त. चला ये भी हो गया. अभी है नेक्स्ट वा. ये नेक्स्ट वा का है बे. कचरा कचरा हो गया है घर में हमारे. अभी ये हमारी मम्मी साफ करेंगी गिफ्ट के बदले. नहीं मैं तो जा रहा हूँ. मैं तो जा रहा हूँ. अरे शूज काय नाव बिव आहे का नाही? ना सर मी टाकतो भाऊ नंतर. आता जाऊ द्या. ये शूज आया है गाइज. और कैसा लग रहा है तुमको बताओ जरा हमका कमेंट में. कौन सा है बे ब्रांड मालूम नहीं हमका. तो नेक्स्ट वा खोलते हैं. लास्ट वा और बेस्ट वा. मम्मीने गिफ्ट नाही दिलं मला त्यामुळे आज बेस्ट हेच आहे. काय नसते काय आता कुठं टी शर्टाच्या मागे एक दिसते काहीतरी. हा ते थांबा. इसमें क्या है? 1 2 3 स्टार्ट. अरे भी शूज है. अरे इसमें भी शूज है. और ये खोल. अरे भारी आहे. नवीन ट्रेंडिंग शूज आहे. हा नवीन रीलचा शूज आहे. तर हा बी शूज कॅज्युअलचा मस्त आहे. हे आवडला मला शूज कडक मध्ये. तो बी आवडला. हा बी हा जास्त आवडला. नाराज करू नको कुणाला. हा जास्त नाही नाही सगळे जास्त आवडले गाईज. थँक्यू. जेवढ्या युट्यूब फॅमिलीने गिफ्ट पाठवले. आपल्याला बर्थडे नसेल करायचा तरी बी आपण एक पोस्ट टाकली नाही तरी बी ज्यांना माहिती तेवढं गिफ्ट. ज्या दिवशी पोस्ट टाकन त्या दिवशी घर माझ्या भरून जाईल. किंवा आधी लोकांना माहित असेल बर्थडे माझा. अजून काय राहिले हे काय हे काय बे. अरे काय नाल्ला आहे क्या. मम्मीच आहे. एकट्या म्हणते देवा डॉक्टर. मम्मीचं प्रोटीन आहे. मम्मी खाती ते गिफ्ट. मदरने सगळ्यात मोठं गिफ्ट दिलेलं आहे मला जन्म दिलाय. तीच लय मोठी गोष्ट आहे. आपल्याला काय गिफ्टची अपेक्षा नाही. आणि थँक्यू परत एकदा सर्वांना मनापासून. काळजात तुम्ही काळजामध्ये नाव कॉर्नर एक दिवशी युट्यूब फॅमिली इंस्टा फॅमिली असं नाव करणार आहे. हा बाय बाय बाय. काय आम्ही पण देतो. ट्रान्सफर करू का आता? नाही नको तुमचं ट्रान्सफर करू का चेक देऊ? नाही आम्हाला बघताय ना तुम्ही. हे द्या काय म्हणतात त्याला परमिशन द्या. आम्हाला एक गिफ्ट घेतो आम्ही. आम्हाला ती परमिशन नाही गाईज. एक गिफ्ट मी मला देऊ शकत नाही गाईज. अशी एक कोई बात होती क्या? आतापर्यंत यांनी काय केलं माहितीये का? आता हे माझ्याकडे करू शकत नाही पण मी सांगते. आतापर्यंत सगळ्या गाड्या घेऊन त्यांनी सगळे पैसे संपवलेत. त्याच्यामुळे आता ते सगळे डबडी बंद करायची. डबडी ओके अजिबात नाही पाहिजे घरी एक सुद्धा. आता वेगळं काहीतरी करून दाखवणार. त्यासाठी स्लो चाललंय. काय घेतलेलं दाखवायचं नाही. दाखवून तर दृष्ट लागते सगळी. हे बी नव्हतं दाखवत पण यांनी सांगितलं दाखवाय. नाही ते दाखवायचं होतं. मग ते एकदाच करून दाखवणार सगळं. सगळ्यात मोठं तुम्हाला बघायला भेटेल. सगळ्यात मोठं. अजून थोडा वेळ असं सांगत नाही का? काय म्हणतात ते कमीन सून तसं नाही. डायरेक्ट धडाक तसलं नाही सांगायचं. तर आता या गोष्टीवरती तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. फुकाट. आणि तिसरी गोष्ट आणि त्यातली मधली 2.5वी गोष्ट. थँक्यू खूप जास्त मनापासून आभार तुम्हाला ज्यांनी पण गिफ्ट पाठवले. सर्वांचे मी हे टाकल. तर खूप खूप आभार. खूप खूप मनापासून भारी वाटते मनाला.
बर्थडे नव्हता करायचा, त्यामुळेच मला देवाने हे गिफ्ट दिले असं मला वाटतंय. आणि माझं सामान तुम्हाला दाखवते. मी बर्थडे करणार होते, सामान अजून तिथंच पडले. फुगे ते दाखवू का? दाखव. पडले तिथं. किती काय काय आणलंय, मला बर्थडे नाही करून दिलं. सामान आणून ठेवलं बघ. कुठं गेलं? हे अजून त्यात मेणबत्ती ते सगळे कळलं. मी एवढं सामान आणून ठेवलंय, अजून दुसरं खाली पण आहे. आणि ह्याने मला बर्थडे नाही करून दिला आणि ह्याला गिफ्ट द्या. बर्थडे आवडत नाही गाईज मला. हा असंच बर्थडे असतो ना, फुगे लावा, केक कापा. केक तर खाऊन खाऊन कटा. केक कापा, मस्त पैकी बर्थडे असतो. मला तसा करायचा होता, सगळ्यांना बोलवायचं होतं. बारकी चिल्ड्रन होते आमच्या गल्लीत, त्यांना आणि मग केक कापायचं होतं. सगळे आले असते मोनॅको बिस्किट घेऊन मला पार्ले. हा दादाच्या बर्थडेला जायचे म्हणून सगळेजण आले असते. मग जाऊ दे, आता त्यांना अशी मी वाटून दाखवते मी बिस्किट. ते पण आणले होते. आणि तसं काही गिफ्ट देऊ का नको, दिलं की खर्च करून टाकते कपड्यावर. त्यामुळे मला असं वाटतंय काय परमिशन द्या फक्त. मोठं नाही ते नाही नको बाबा, नको एवढे पैसे नाही घालवायचे आता. सासवायचे आता जरा हे चालू आहे, काय म्हणतात ते सेव्हिंग चालू आहे माझी पण. त्याच्यात टाकते बर्थडेची गिफ्ट म्हणून. नंतर एकदम मोठं करू. ठीक है, मोटा करो गाइस. बाय बाय, मिलते अगले वीडियो में, तब तक राम राम भाई साऱ्याने. तर आमच्या आई साहेबचा जरा लॉस हे गेलेलं आहे कामात, नाही लक्षात नाही राहत. बदाम, काजू, पिस्ता सगळं खातील आमच्या घरात, अख्खे सगळे ती खातील, ते लक्षात नाही राहत. आमच्या जबू भाऊंचं गिफ्ट राहिलं होतं, हॅपी बर्थडे रोहित जाने म्हणलेले. त्यात वॉच असणार आहे, तर मी हे बी खोलून घेतो गाईस. वॉच है इसमें भाई, मेरे को मालूम है ना. कड़क ना कैसे ली तो जी शॉक कड़क. दिन बन गया गाइस, ब्लॅक कलर दिन बन गया. क्लास आहे वॉच, क्लास. हेच घालणार मी इथून पुढे. त्याला माझी आवड माहिती ना भाऊ. लय जीव लावतात तुला सगळे. सगळे जण लय जीव लावतात म्हणलं तुला मनापासून. मग मला चाहते मी सगळ्यांचे मन. तुला जे आवडन तेच आणलंय सगळं. आणि सगळे कपडे भारी दिसतात घालून बघितल्यात. तो घालून दाखवणार होता, पण कसं आहे सुकडे पाटील म्हणतात नको नको नको, मी नंतर घालून दाखवते. तेच लय झालं केलं, एवढा व्हिडिओ मी केला. हीच सगळ्यात मोठी गोष्ट आहे. नालायक का नालायक करणार नव्हतो, केलंय तुझ्यामुळे बघ. तरी मेन गोष्ट हे बी नसतं केलं, एवढे भाई जाब्याला वाईट वाटत माझं गिफ्ट घेतलं ना, त्यामुळे म्हणलं फोन मध्ये काढ, कॅमेरा सगळं ठेवून दिलं. काय काटा आहे मी लय, तर काढलं तरी म्हणलं सगळ्यांनी एवढं आवडीने गिफ्ट दिलंय म्हणलं घ्यायला लागणार विषय नाही. आणि सॉरी जे पण व्हिडिओ बघतात ते, ज्यांना माहिती या वाडकवणी आम्हाला कल्टी दिलेली आहे सगळ्यांनी. मी काय काय सांगितलं, मी बाहेर आहे इकडे तिकडं, त्यामुळे सॉरी क्षमस्व. तुम्हाला माहित आहे पहिल्यापासून मला बड्डे आवडत नाही. जे पण मी बोललो असेल ते कशामुळे ते तुम्हाला चांगलं माहिती आहे, त्यामुळे सॉरी. पहिलं मनापासून काय मनात ठेवू नका कोणी. ज्यांना मी भेटलो नाही बड्डे दिवशी, जेवढ्या सगळ्यांना, सगळे ऑल ओव्हर जे पण बघतात त्यांना माहिती कोणाला भेटलं नाही, तर सॉरी आणि लव यू. मिलते है बर्थडे का थोड़ी रहता है, रोज रोज या, त्याचं काय नाही, टेंशन घेऊ नका. बर्थडे आते रहते हैं. बर्थडे कुछ महत्व का नहीं है, महत्व है साथ निभाना हमेशा. बाय.